श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी यंदा आलेली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर एक सोपा उपाय तुम्ही नक्की करा. सर्व तुमच्या मनासारखं होईल. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचा दिवस. आपल्या पत्रिकेत आपल्या कुंडलीतील जर सूर्य चांगल्या स्थितीत आला तर सूर्य जर राजा झाला तर आपले सर्व ग्रह आपल्या चांगल्या स्थितीत येतात आणि सर्व गोष्टी ह्या मनासारख्या होतात. म्हणूनच मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की करा. काम प्रत्येकानं लहान मोठं अगदी महिला असो पुरुष अगदी सगळ्यांनी केला तरी देखील चालणार आहे. तर 14 जानेवारीला सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. हा एक उपाय म्हणजे काय, तर हा उपाय म्हणजे तुम्ही एका स्टीलच्या किंवा तांब्याच्या लोट्यात त्या पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना शुद्ध पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला तीळ टाकायचे आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. हे जे तीळ आहेत ते तीळ तुम्हाला टाकायचं आहे. मकर संक्रांतीचा दिवस आहे म्हणून तुम्हाला तीळ टाकायचं आहे. तीळ टाकल्यानंतर तुम्ही ते पाणी तुमच्या टेरेसवर किंवा घराच्या बाहेर तिथे घेऊन जायचं आहे आणि त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्घ्य देताना हे शब्द देखील बोलायचं आहे. ओम घृणी सूर्याय नमः. ओम घृणी सूर्याय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस बोलायचा आहे आणि हळूवार एका रेषेत एका धारेत ते पाणी तुम्हाला सोडायचं आहे आणि त्या रेषेतून ते पाणी पडत असतं तेव्हा त्या पाण्यातून सूर्याला बघायचं आहे. सूर्यदेवाचे दर्शन घ्यायचं आहे. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि पाणी टाकताना म्हणजेच अर्घ्य देताना हा उपाय तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नक्की करा. सर्व तुमच्या मनासारखं होईल. सूर्य तुमच्या पत्रिकेत, तुमच्या राशीत, तुमच्या कुंडलीत चांगल्या स्थितीत येतील. तर हा उपाय अगदी साधा असला तरी देखील त्यामागची शक्ती खूप मोठी आहे. अगदी मनापासून श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा आणि अनुभव घेऊन पहा. तुमच्या आयुष्यात येणारे बदल स्वतः अनुभव तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.